सर्वांना नमस्कार. बेसिक एक्सेल मास्टर या 10 दिवसाच्या कोर्समध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आपल्या आजच्या कोर्सच्या सुरुवातीच्या पहिल्याच दिवशी आपल्या सर्वांचं मी हार्दिक अभिनंदन करतो की आपण एक्सेल शिकण्याची आवड दाखवली आहे आणि त्यासाठी प्रवेश घेतला आहे. या 10 दिवसामध्ये बेसिक एक्सेल अर्थात एक्सेलची शून्यातून सुरुवात आपण करणार आहोत आणि एक्सेलमध्ये खूप काही करायला शिकणार आहोत. प्रत्येक दिवस वेगळा असेल, प्रत्येक दिवशी तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळेल आणि तुम्ही केलेल्या पेमेंटचं पुरेपूर तुम्हाला या ठिकाणी वसुली झाल्याचं निश्चित समाधान या ठिकाणी नक्की मिळेल. हे मी आज नव्हे तर गेल्या 3 वर्षापासून ज्या अनेक बॅचेस घेतल्यात, साधारणपणे आपली ही 34वी बॅच आहे. तर या 34 बॅचमध्ये आलेल्या अनुभवावरून मी हे तुम्हाला निश्चितपणे सांगून आश्वस्त करू इच्छितो की तुमच्या पेमेंटची पुरेपूर वसुली झाल्याचं निश्चित समाधान तुम्हाला 100% भेटेल. ठीक आहे. आपण हे 10 दिवसाचं प्रशिक्षण करत असताना बरेचसे जुने मेंबर आहेत, त्यांना आपल्या सेशनचे नियम माहिती आहेत. पण जे बरेचसे नवीन मेंबर्स आहेत त्यांच्यासाठी म्हणून थोडंसं एक 2-3 मिनिटामध्ये आपल्या या 10 दिवसाच्या कोर्सचे नियम सांगूया सुरुवातीला. तर सगळ्यात महत्त्वाचं, हा बेसिकचा कोर्स असल्यामुळं अतिशय तळात जाऊन आपण शिकवणार आहोत. त्यामुळे ज्यांना थोडंसं जमतं त्यांना कदाचित थोडंसं वाटेल की सर फारच बेसिक शिकवायला लागलेत. परंतु ज्यांना एक्सेल काहीच जमत नाही अशा व्यक्तींना डोळ्यासमोर ठेवून आपण हे शिकवत असल्यामुळं कदाचित तुम्हाला फार सोप्या भाषेत तुम्हाला शिकायला मिळेल. दुसरी गोष्ट, हा कोर्स कॉम्प्युटर आणि मोबाईल दोन्हीवरून शिकवला जाणार आहे. म्हणजे पहिले एक 20 ते 25 मिनिटं संगणकावरून शिकवलं जाईल आणि तोच भाग पुन्हा तुम्हाला मोबाईलवरून शिकवला जाईल. म्हणजे ज्यांच्याकडे कॉम्प्युटर किंवा संगणक नाही किंवा लॅपटॉप नाही अशा सुद्धा व्यक्तींना मोबाईलवरून एक्सेल वापरता येणार आहे. तर तो सुद्धा भाग तुम्हाला ह्या 10 दिवसात शिकायला मिळणार आहे. आता या ठिकाणी सेशन जॉईन करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही एकतर अगोदर ज्यावेळी आपण इथं करून दाखवतोय किंवा इथं स्क्रीनवर ज्यावेळी आपण तुम्हाला काहीतरी शिकवतोय त्यावेळी कुणीही प्रॅक्टिकल करून बघायचं नाही. आपण फक्त आणि फक्त स्क्रीनवर लक्ष द्यायचं आहे. कारण मी इकडं शिकवत असताना तुम्ही जर करून बघायचा प्रयत्न केला तर काय होणार आहे की एखादा महत्त्वाचा भाग मी शिकवत असतोय आणि तुमचं त्यावेळी लक्ष नसणार आहे, तुम्ही ते प्रॅक्टिकल करण्यामध्ये गुंतलेले असणार आणि मग एखादा शिकवायचा भाग राहून जाईल आणि समजायचं तुम्हाला थोडंसं पुन्हा जड जाईल. आणि म्हणून मी करून दाखवत असताना कुणीही बघायचं नाही, करून बघायचं नाही, फक्त आणि फक्त स्क्रीनवर लक्ष ठेवायचं आहे. हा जो पॉइंटर दिसतोय तुम्हाला गुलाबी रंगाचा, हा पॉइंटर माझा कुठं मूव्ह होतोय तिकडे लक्ष ठेवायचं आहे. मी ती काय दाखवतोय ते बघायचं आहे. ज्यावेळी तुम्हाला प्रॅक्टिकल करून बघायचं असतं म्हणजे सेशन संपल्यानंतर, त्यावेळी जर तुम्हाला काही गोष्टी समजल्या नाहीत तर तुम्हाला आपलं रेकॉर्डिंग मदतीला असणार आहे. रेकॉर्डिंग बघून तुम्ही तो भाग सहजपणे रिपीट करू शकता आणि तुम्हाला ते जमणार आहे. त्याच्यामुळं त्याची काही चिंता आपण अजिबात करायची नाही. निश्चितपणे तुम्ही फक्त लक्ष दिला तर तुम्हाला समजणार आहे, काही अडचण नाही. ज्यावेळी संगणकाचं सेशन आपलं चालू असतं त्यावेळी तुम्ही आपला मोबाईल आडवा धरायचा आहे, समोर एखाद्या स्टँडवर ठेवायचा, निवांत बघत राहायचं आहे. सारखं मोबाईल हातात घेऊन इकडं तिकडं आपण करत काही बसायचं नाही. तुम्हाला जर एखादा गोष्ट समजली नाही किंवा जे काय झाले, जे काय असेल ते तुमचं सेशनच्या उत्तरार्धामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारणारच आहे. कोणाला समजलंय, कोणाला नाही समजलंय किंवा तुमची काय शंका आहे, काय डाऊट्स आहेत, ते सगळं आपण ते शेवटच्या 20 मिनिटामध्ये घेतच असतोय. फक्त आपल्याला या ठिकाणी काळजीपूर्वक बघायचं आहे आणि तुमच्या ज्या काही डाऊट्स आहेत त्या सुद्धा शेवटी विचारायचे आहेत. आता आधीमध्ये कोणीही या ठिकाणी चॅट किंवा कमेंट सुद्धा करायची नाही. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या तर निश्चितपणे हा कोर्स आपला चांगल्या पद्धतीचा होणार आहे. ज्यांना रेकॉर्डिंग वगैरे बघता येत नाही ऑनलाईन आपल्या वेबसाईटवर, ते कसं बघायचं काय त्याचं आपण माहिती उद्या सकाळी देणारच आहोत. ठीक आहे. आपण आजच्या पहिल्या सेशनला सुरुवात करतोय. बघा, मायक्रोसॉफ्ट एक्सेल हे एक मायक्रोसॉफ्टचं असं सॉफ्टवेअर आहे की ज्याच्यामध्ये आकडेमोड, तक्ते किंवा चार्ट्स तयार करण्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका या ठिकाणी या सॉफ्टवेअरकडून केली जाते. आणि एक्सेल ज्याला जमत नाही तो खरं तर अडाणी असं म्हणायला हरकत नाही. कारण एक्सेलवर ज्याची कमांड त्याला जगभर डिमांड असं म्हणतात बघा. म्हणून एक्सेल शिकणं अत्यंत गरजेचं आहे आणि महत्त्वाचं सुद्धा आहे. तर या गोष्टी
सगळ्या आपण लक्षात ठेवून त्याच्यानुसार आपण जर सराव करत गेलो तर तुम्हाला सोपं जाणार आहे. बघा, एक्सेल तुम्ही कॉम्प्युटरवर वापरत असताना किंवा मोबाईलवर कॉम्प्युटरवर वापरत असताना तुम्हाला एक्सेलचं कोणतंही व्हर्जन चालेल, कारण हे बेसिक आहे. ॲडव्हान्स एक्सेलला मात्र थोडंसं लेटेस्ट व्हर्जन चालेल, परंतु बेसिक एक्सेलला तुम्हाला कोणतंही व्हर्जन चालणार आहे. 2007चं 10चं कोणतंही चालेल. मी या ठिकाणी जे वापरतोय ते ऑफिस 365 हे व्हर्जन वापरणार आहे. बाकीच्या सगळ्या व्हर्जनमध्ये कमी अधिक फरकानं थोडंफार इकडं तिकडं असेल, परंतु बऱ्यापैकी सगळे ऑप्शन्स सारखेच असतील. मी तुम्हाला एक सल्ला देईन की कॉम्प्युटरवर एक्सेल वापरत असताना कमीत कमी 2016चं व्हर्जन असावं, 16च्या पुढचंच असावं, 19, 22 किंवा ऑफिस 365 असेल तर सोन्याहून पिवळं. आणि म्हणून लेटेस्ट व्हर्जन जितकं वापराल तेवढे ऑप्शन सुटसुटीत दिसतील आणि आपल्यासारखं सेम असल्यामुळं तुम्हाला अवघड सुद्धा जाणार नाही. मी या ठिकाणी ऑफिस 365 हेच व्हर्जन संपूर्ण 10 दिवसासाठी वापरणार आहे. आता मी हे एक्सेलचं व्हर्जन ओपन करणार आहे. आपल्याला एक्सेल ओपन करायची पद्धत माहिती आहे. या ठिकाणी जो सर्च बार असतो त्याच्यामध्ये तुम्ही एक्सेल असं टाईप केला तरी येत असतं एक्सेल. मी एक्सेलचा शॉर्टकट अगोदरच काढून ठेवलेला आहे, त्याच्यामुळे मला इथे मी फक्त क्लिक केलं की एक्सेलचं व्हर्जन ओपन होते. आता ज्यावेळी एक्सेल आपण ओपन करतो त्यावेळी तर ब्लँक वर्कबुक नावाचा एक पर्याय ऑप्शन असतो, याला तुम्हाला क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीनं आपली ही जी काही वर्कबुक आहे नवीन, ती या ठिकाणी तुम्हाला ओपन झालेली दिसते. आणि उभं आणि आडव्या ओळींचं रकान्यांचं जाळं असलेलं हे सॉफ्टवेअर ओपन होतं, यालाच आपण एक्सेल असं म्हणतोय. आता याच्यामध्ये बघा, ह्या एक्सेलमध्ये ज्या काही बेसिक गोष्टी आहेत त्या आपल्याला सुरुवातीला शिकायच्या आहेत. ही समोर जी ओपन होऊन आलेली आहे ती आहे एक्सेलची शीट, याला आपण शीट असं म्हणतो. एकच मिनिट, ही फ्लोटिंग विंडो थोडीशी बंद करतो मी. या ठिकाणी बघा, ही जी दिसते संपूर्ण तुम्हाला ही आहे शीट. आणि हे आपण शीटच का म्हणतो याला, तर या ठिकाणी तुम्हाला इथे नाव दिसेल शीट 1 आणि याच्या शेजारी एक छोटासा प्लसचा चिन्ह सुद्धा दिसेल. ज्यावेळी तुम्ही याच्यावर क्लिक करता त्यावेळी आणखी एक शीट तयार होते आणि त्या शीटचं नाव असेल शीट 2. अशा पद्धतीनं तुम्ही कितीही शीट तयार करू शकता. याच्यावर क्लिक केला शीट 2, परत इथं प्लस चिन्हावर क्लिक केला शीट 3, शीट 4. अशा पद्धतीनं वेगळ्या पद्धतीच्या शीट या ठिकाणी तयार होताना दिसतात तुम्हाला. बघा, इथे 4 शीट तयार झाल्या. ही पहिली शीट आहे, ही दुसरी शीट आहे, ही तिसरी शीट आहे आणि ही चौथी शीट आहे. शीट आपण पेपरची शीट ज्याला म्हणतो, कागदाची शीट. तशा पद्धतीनं जसं कागदाचं एक पान असतं तसं एक शीट म्हणजे एक पेज असतं. थोडक्यात हे एक्सेलचं पेज आहे. फक्त कागदाला मर्यादा असते लांबी रुंदीला, पण ह्या एक्सेलला मर्यादा नसते. भरपूर मोठं पान असतं, हजारो लाखो या ठिकाणी रोज आणि कॉलम्स या ठिकाणी असतात. खूप मोठं पेज असतं हे. तर ह्याला शीट असं म्हणतो. ज्यावेळी एक आपल्या वहीचं पानं एक एक पान म्हणजे पेज असतं किंवा पुस्तकाचं एक एक पान म्हणजे पेज, तसं पुस्तकाचं एक पेज म्हणजे ही एक्सेलची ही एक शीट आहे. ज्यावेळी अशा एकापेक्षा जास्त शीट एकत्र होऊन त्याचा एक बंच तयार होतो त्याला म्हणतात बुक. या ठिकाणी बुक म्हणतात. जसं आपल्या पुस्तकाला वेगळ्या पानांच्या समुदायाला ज्यावेळी बंच केलेला असतो त्याला आपण बुक म्हणतो, तसं ही शीट, ही दुसरी शीट, तिसरी शीट, चौथी शीट, अशा असंख्य शीट मिळून त्या ठिकाणी बुक तयार होतं. या बुकमध्ये एकापेक्षा जास्त शीट असाव्यातच असं काही नाही, एका सुद्धा शीटचं ते बुक बनवू शकतं. ठीक आहे. आता त्याच्यानंतर बघा, याला आपण वर्कबुक असं सुद्धा म्हणतो. बुक किंवा वर्कबुक दोन्ही ऑप्शन आपल्याकडं उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर ह्या ज्या आडव्या ओळी दिसतात तुम्हाला, ह्या आडव्या ओळी, ह्या सर्व ओळी आडव्या लाईन्सना आपण रोज असं म्हणतो. ही जी आता मी एक लाईन तुम्हाला हायलाईट करून दाखवली हिला रो म्हणतो आपण. ह्या सगळ्या रो आहेत. आणि त्याच्यानंतर हे जे उभे आहेत याला कॉलम असं म्हणतात. म्हणजे आडव्या आहेत त्या रोज आणि उभ्या आहेत ते कॉलम. त्याच्यानंतर याच्यामध्ये ह्या चौकोनी जे घरं दिसतात म्हणजे आडव्या रोज आणि उभे कॉलम यांच्या छेदनबिंदूतून जे छोटे छोटे घरं तयार झाली आहेत या घरांना म्हणतात सेल्स. सेल्स म्हणतात. आणि ज्या सेलमध्ये आपला कर्सर आहे, म्हणजे आता हा कर्सर आहे इथं आपला, म्हणजे हा जो पॉइंटर आहे किंवा ज्या ठिकाणी आपण काम करणार आहोत, आता इथं मी जिथं क्लिक केलंय त्या ठिकाणची ही सेल जी आहे काय अशी चौकोनी दिसते, हिरवा कलर आलेला दिसतो तिला. तर त्या सेलला म्हणतात ऍक्टिव्ह सेल. म्हणजे ह्या बाकीच्या सगळ्या सेल आणि ज्या सेलमध्ये आपला कर्सर आहे तिला म्हणतात ऍक्टिव्ह सेल. कारण का, त्याच्यामध्ये आपण काम करणार आहोत. ज्यावेळी ह्या सेल
सुट्ट्या सुट्ट्या असतात त्याला फक्त सेल म्हणतात. आणि ज्यावेळी अशा सेलचा संच असतो, आता ह्या आडव्या 7-8 सेल आपण घेतलेले आहेत, तर या सेल्सना रेंज असं म्हणतात. आता ह्या सेलला लोकेशन असतं. आता हे समजा ही सेल आहे, ही लोकेशन आहे, आणि ह्याचं लोकेशन जसं आपण पृथ्वीवर अक्षवृत्त आणि विषुवृत्ताच्या साह्यानं आपण लोकेशन सांगतो, तसं ह्या सेलचं लोकेशन सांगितलं जातं. वरून उभी जी काही उभा जो कॉलम आहे, तो कॉलम सुरुवातीला घेतला जातो. म्हणजे पहिल्यांदा अक्षवृत्त घेतलं, रेखावृत्त घेतलं जातं, पुन्हा अक्षवृत्त, तशा पद्धतीनं पहिल्यांदा उभा कॉलम आणि मग आडवी त्यातली ओळ. म्हणजे थोडक्यात कोणत्या कॉलम मध्ये कोणत्या ओळीमध्ये ही सेल आहे, म्हणजे दोन्हीचा छेद ज्या ठिकाणी होतोय तिला त्या सेलचं लोकेशन म्हणतात. तर आता या ठिकाणी ही ई ह्या कॉलम मधील, समजा मी ह्याला कलर देतो बरं का, रेड कलर, सॉरी, याला मी पिवळा कलर दिला. तर ज्यावेळी ही पिवळी सेल कुठं आहे, ह्याला कलर वेगळा देऊया म्हणजे आपल्याला दिसेल पटकन. बघा, आता ही निळा कलर दिला मी. ही सेल कुठं आहे, तर ई ह्या कॉलम मध्ये, बरोबर. ई ह्या कॉलम मध्ये कुठं आहे, तर ह्या 11 नंबरच्या सेलमध्ये आहे. म्हणजे ई कॉलमचं नाव आहे ई, आणि रो आहे 11, ई 11. थोडस मी झूम करून दाखवतोय बघा तुम्हाला इथं. हे बा, ई 11 असं लिहिलंय मी. आता याला म्हणतात ह्या सेलचं लोकेशन. आणि हे सेलचं लोकेशन प्रत्येक वेळी आपल्याला इकडं आणि इकडं बघावंच लागतं असं काही नाही. इथं ज्यावेळी क्लिक करतो आपण, त्यावेळी इथं त्याचं सेलचं लोकेशन दाखवण्याचं काम इथं एक बॉक्स आहे, तो बॉक्स करत असतो. आणि या बॉक्सला म्हणतात नेम बॉक्स. इथं क्लिक केलं की तो नेम बॉक्सचं कामच आहे की आपला कर्सर कोणत्या ठिकाणी आहे त्याचं लोकेशन दाखवणे. म्हणजे पहिल्यांदा ई 11 या ठिकाणचं लोकेशन दाखवण्याचं काम हा नेम बॉक्स करत असतो. याला आपण नेम बॉक्स म्हणतो. जसं एखाद्या सेलला लोकेशन असतं, तसं एकापेक्षा जास्त सेलच्या संचयाला सुद्धा लोकेशन असतं. आता ही याला मी आत्ता सांगितलं होतं तुम्हाला की ज्यावेळी असे एकापेक्षा जास्त सेल असतात त्याला त्याला सेल्स असं म्हणायचं नाही, तर त्याला रेंज म्हणायचं. आणि ही रेंज कशी दाखवतात, तर कुठून ई 4, आता आपल्या आत्ता शिकल्याप्रमाणे समजा मी आता ह्याला पण कलर दिला, ह्याला मी कलर दिला आता हिरवा. तर आता ही ई 4 पासून सुरुवात होते बघा, ई आणि 4. इथं जर क्लिक केलं तर ई 4 येते, आणि इथं क्लिक केलं तर K4 येते. म्हणजे ई 4 पासून सुरुवात होऊन K4 पर्यंत. आणि हे दाखवण्याचं काम कसं करतात बघा, ई 4 डबल डॉट आणि K4 असं दाखवतात. हे मी तुम्हाला इथं झूम करून दाखवतो. अशा ई 4 ते K4 अशा पद्धतीने दाखवतात. आता याचं जर आपण असं सिलेक्शन केलं तर इथं तुम्हाला फक्त ई 4च नाव दाखवतं नेम बॉक्समध्ये. इथं ई 4 ते K4 असं दाखवत नाही. म्हणजे सुरुवात नेम बॉक्स काय करत असतो, सगळ्यात डावीकडची किंवा सगळ्यात वरची सेल दाखवायचं काम करत असतो. म्हणून या ठिकाणी फक्त एवढं दाखवतं. परंतु संपूर्ण जर रेंज आपण सिलेक्ट केली तर आपल्याला ती ई 4च दाखवतोय. पण ही रेंजचं नाव ई 4 ते K4 आहे. जसं उभ्या आडव्या रोजच्या जी रेंज आहे तशीच उभी सुद्धा सांगता येते. समजा ही रेंज आहे, याला सुद्धा आपण एक वेगळा कलर दिला आणि ह्याचं जर लोकेशन विचारलं आपण, तर हे आहे N4 पासून ते N17 पर्यंत. आणि याचं सुद्धा अशाच पद्धतीने N4 ते N17 असं एकापेक्षा जास्त सुद्धा असू शकतात. समजा असा सुद्धा बॉक्स जर आपण घेतला एखाद्या वेगळ्या कलरनं, तर याचं लोकेशन सुद्धा अशाच पद्धतीने दाखवतात. आता याच्यात दाखवताना सगळ्यात डावीकडची आणि सगळ्यात वरची सेल काय आहे, P4. आणि इकडं अशा कोपऱ्यात कॉर्नरमध्ये सगळ्यात खालची आणि सगळ्यात उजवीकडची सेल काय आहे, T14. म्हणजे P4 ते T14 ही त्याची रेंज झाली. आणि ती कशी लिहितात बघा, इथे लिहून दाखवतो मी तुम्हाला. P4 ते T14, T14 झूम करून दाखवतो तुम्हाला. अशा पद्धतीने ह्याची रेंज लिहितात. हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. याच्यानंतर एक्सेलची ओळखमध्ये तुम्हाला इथं काही ऑप्शन्स दिसतात बघा वेगळ्या पद्धतीचे. तर इथं जे वर दिसतात तुम्हाला, इकडे वर झूम करून दाखवतो तुम्हाला मी. हे बघा इथं वर फाईल, होम, इन्सर्ट, ड्रॉ, पेज लेआउट, फॉर्म्युला, डेटा, रिव्ह्यू, व्ह्यू, हे जे वरचे ऑप्शन्स आहेत याला म्हणतात टॅब्स.
टॅब आहे, हा होम टॅब आहे, हा इन्सर्ट टॅब आहे, हा ड्रॉ टॅब आहे, हा पेज लेआउट टॅब आहे. आणि जो टॅब सिलेक्ट असतो त्याच्या खाली अशा पद्धतीची डार्क हिरवी रेषा दिसत असते बघा. इथे दिसते का तुम्हाला? दिसते. आणि जो ऑप्शन आपण निवडलेला नाही त्या त्याला काही दिसत नाही. ज्याला आपण क्लिक केलंय त्याला असं हिरवा, याला म्हणतात टॅब. त्या टॅबच्या खाली ग्रुप असतात. म्हणजे ही जी आहे ह्याला रिबन म्हणतात. तसं बघायला गेलं तर ही रिबन आहे. आणि ह्या रिबनला काय आहे, संपूर्ण रिबनच आहे. ह्या रिबनवर टॅब आहेत आणि टॅबच्या खाली ग्रुप्स आहेत. म्हणजे आता कसा ग्रुप म्हणायचं, सुरुवातीला बघा ह्या होम टॅबच्या खाली हे वेगळे ऑप्शन्स आहेत, त्याच्यापैकी असे छोटे छोटे ग्रुप तयार केलेत. हा क्लिपबोर्ड नावाचा ग्रुप आहे ह्या रेषेपर्यंत. या रेषेपासून या रेषेपर्यंत फॉन्ट नावाचा ग्रुप आहे. इथून ह्या रेषेपासून ते इथल्या रेषेपर्यंत अलाइनमेंट नावाचा ग्रुप आहे. म्हणजे हे छोटे छोटे ग्रुप आहेत. म्हणजे टॅब, त्याच्या खाली ग्रुप्स, आणि त्याच्या ग्रुपमध्ये पुन्हा छोटे छोटे ऑप्शन्स असतात. ते जसं जसं आपण वापरत जाऊ तसं आपल्याला दिसणार आहे. त्याच्यानंतर सगळ्यात वर इथे दिसतो तुम्हाला, सगळ्यात वर इथं, याला म्हणतात क्विक ऍक्सेस टूल बार. क्विक ऍक्सेस म्हणजे फास्टमध्ये काम करण्यासाठी लागणारा हा टूल बार आहे. म्हणजे हा अंडू रिडू हे सेव्ह करण्यासाठी आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये जर क्लिक केला तुम्ही क्विक ऍक्सेस टूल बार, त्याच्यामध्ये बघा वेगवेगळ्या पद्धतीचे ऑप्शन्स तुम्हाला इथं दिसतात. जो ऑप्शन तुम्हाला इथं इथं वरच दिसायला पाहिजे त्याला तुम्ही, आता इथं माझ्या इथं प्रिंटचा ऑप्शन दिसतोय बघा, याला क्लिक केले की प्रिंट ऑप्शनवर जातं. याच्यात तशाच पद्धतीनं हे तुम्हाला प्रिंट आणि प्रिव्ह्यू चालू आहे बरोबर. सेव्ह, हो हे सेव्ह आहे, ऑटोमॅटिकली सेव्ह. इथं तुम्ही ज्याला टिकमार्क करता ते इथं ऑप्शन दिसतात. उदाहरणार्थ मी इथे स्पेलिंगवर क्लिक केलं तर इथं बघा स्पेलिंगचा एक ऑप्शन आला. हा जर नको असेल आपल्याला त्या स्पेलिंगवरचा टिकमार्क काढून घ्यायचा. इथं सुद्धा हे अंडू रिडू नको असेल तुम्हाला, याला क्लिक करा, अंडू आणि रिडू, हे टिकमार्क काढून घेतले बघा, निघून गेले. म्हणजे जे ऑप्शन आपल्याला सारखे सारखे वापरायला लागतात ते ऑप्शन इथं आपण चालू किंवा बंद करू शकतो. हा क्विक ऍक्सेस टूल बार आहे. त्याच्यानंतर इकडे जर बघितला तुम्ही, इथं सीटचं नाव असतं आणि इथं एक सर्च बार असतो हे एक्सेल मध्ये शोधण्यासाठी. त्याच्यानंतर इकडच्या बाजूला मिनिमाइज, मॅक्झिमाइज आणि इथं रिस्टोर डाऊन आणि हा क्लोज. मिनिमाइज म्हणजे ही एक्सेल शीट जी आहे ती बंद, क्लोज न करता बंद केली जाते. म्हणजे तात्पुरती लपवली जाते. उदाहरण ह्याला जर मी क्लिक केलं बघा तर काय होतं बघा, एक्सेल बंदच झालेली नाही, एक्सेल चालूच आहे. इथं तुम्हाला इथं खाली दिसते एक्सेल चालूच आहे. याला जर मी क्लिक केलं तर परत ओपन होईल. याला म्हणतात मिनिमाइज. म्हणजे मिनिमाइज करून दुसऱ्या प्रोग्राममध्ये जाण्यासाठी याचा वापर होतो. इथं मध्ये जे आहे ऑप्शन याला रिस्टोअर असं म्हणतात. याला जर क्लिक केलं तर याचं थोडंसं लोकेशन असं अशा पद्धतीने लहान मोठं होतं. मग याच्या कडेच्या बाजूला हा जो बाण दिसतो याला क्लिक करून तुम्ही असं याची साईज लहान मोठी करू शकता. इकडच्या बाजूला किंवा इकडच्या बाजूला ओढून तुम्ही याला लहान मोठं करू शकता. वर आणि खाली सुद्धा काटावर याचे घेऊन गेला तर ह्याला सुद्धा तुम्हाला लहान मोठं करता येतं. आणि ह्या जे रिबनवर आहे कुठेही तुमचा माऊस आणून असं प्रेस, माऊसनं दाबून धरलं तर तुम्हाला हे इकडं तिकडं हलवता येतं. तुम्हाला कुठं पाहिजे ते नेऊन सोडता येतं. आणि त्याच्यानंतर परत हे आपले स्क्रीन भरून फुल्ल करायचं असेल तर हे रिस्टोअरचं बटन दाबायचं आहे तुम्हाला. आणि बंद करण्यासाठी हे क्लोजचं फुलीचं चिन्ह. त्याच्यानंतर हा जो बार दिसतोय याला फॉर्म्युला बार म्हणतात. आपण वेगवेगळी पद्धती सूत्र टाकण्यासाठी हा बार वापरतात. इकडं उजव्या बाजूला एक काळा बार दिसतोय याला स्क्रोलिंग बार म्हणतात. स्क्रोलिंग बार कशासाठी तर पेजचं खाली 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 नेण्यासाठी आपण असं आपल्या माऊसनं सुद्धा स्क्रोल करू शकतोय. किंवा हा बार तुम्ही असं वर खाली करू शकताय. किंवा इकडे सुद्धा ह्या बाणावर जर तुम्ही क्लिक केला तर असं पेज तुम्हाला इथं वर खाली करू शकता. तसंच इकडे डावीकडे आणि उजवीकडे सुद्धा पेज सरकवण्यासाठी इथं ऑप्शन आहे, याला म्हणतात स्क्रोलिंग बार. त्याच्यानंतर इथं खाली झूम बार आहे बघा, झूम बार म्हणतात त्याला. हा काय करतो, पेज झूम आउट आणि झूम इन करण्यासाठी वापरतात. पेज लहान किंवा मोठं करण्यासाठी इथं प्लस चिन्हावर क्लिक केलं की असं पेज असं झूम होत जातं. मायनसवर क्लिक करत गेला की तुम्ही हे होतं, लहान लहान होत जातं. हे ऑप्शन्स झाले. त्याच्यानंतर प्रत्येक हा जो ग्रुप मी तुम्हाला सांगितलं थोड्या वेळ, ह्या ग्रुपच्या कोपऱ्यात इथे एक छोटासा आयकॉन दिसतो बाण, याला म्हणतात लॉन्चर. म्हणजे याच्यामध्ये जे काही ऑप्शन्स आहेत याच्यापेक्षा आणखी काही वेगळे ऑप्शन बघण्यासाठी इथं हा ग्रुप लॉन्च करतो हा, म्हणून याला ग्रुप लॉन्चर म्हणतात. त्याच्यानंतर हा फॉन्ट ग्रुप आहे समजा, याच्यावर क्लिक केलं की हा ग्रुप पूर्णपणे लॉन्च होतो. ह्याच्यावर क्लिक केलं की बघा एक्स्ट्रा ऑप्शन्स ओपन होतात सगळे. तर हे ऑप्शन्स ओपन करण्यासाठी हा लॉन्चर वापरतात.
ही झाली एक्सेलची अत्यंत प्रारंभिक ओळख. आता प्रत्यक्षात आपण एक्सेलमध्ये एखादा छोटासा टेबल तयार करून बघूया. आता मी ही शीट आहे त्याला डिलीट करतो आणि एका दुसऱ्या कोऱ्या शीटवर तुम्हाला एखादा टेबल तयार करून दाखवतो. आता असं समजा की मला या टेबलवर एक्सेलवर एखादा छोटासा टेबल तयार करायचा आहे. थोडंसं झूम करतो तुम्हाला दिसण्यासाठी व्यवस्थित. ओके. हां. आता बघा, मला जर अनुक्रमांक नंबर, मुले, मुली आणि एकूण असे 4 मला कॉलम हवे असतील तर 1, 2, 3 आणि 4 असे मी सिलेक्ट करू शकतो. कसे सिलेक्ट केले मी? तर माझ्या माऊसचं जे डावीकडचं सिलेक्ट बटन आहे, म्हणजे कसं असतं माऊसला 2 क्लिक असतात. राईट क्लिक आणि लेफ्ट क्लिक. तर लेफ्ट क्लिकनं काय करतो असतो आपण? सिलेक्ट करत असतो आणि राईट क्लिकनं काय करत असतो आपण? एक्स्ट्रा ऑप्शन ओपन करत असतो. तर डावीकडे क्लिक डावीकडे सिलेक्ट करण्यासाठी डावीकडे क्लिक करतो. तर डावीकडचं क्लिक दाबूनच धरायचं आहे आणि असं पुढे ओढत न्यायचंय. 2, 3, 4 आणि जिथं माझ्या 4 रेषा संपल्या तिथं तुम्हाला काय करायचंय? आपलं क्लिक सोडायचंय. म्हणजे ह्या 4 सेल सिलेक्ट झाल्या. अशाच पद्धतीनं जर तुम्हाला खाली पण सिलेक्ट करायचं असेल तर असं सिलेक्ट करायचंय. क्लिक दाबून धरायचं आहे आणि खाली ओढायचं आहे. म्हणजे हे अशा पद्धतीने सिलेक्ट होईल. जर तुम्हाला काही सेल आणि काही कॉलम पाहिजे असतील तर अगोदर अशा पद्धतीनं रो सिलेक्ट करा आणि तसंच खाली ओढा. म्हणजे किती पाहिजे तुम्हाला ते घेता येईल. फक्त सुरुवातीला रो घेऊनच कॉलम घेता येईल असं काही नाही. तुम्ही अगोदर अशा पद्धतीने कॉलम घेऊन नंतर सुद्धा असे रो घेतल्या तरी चालतं. आणि याला तुम्हाला इथं रेषा आखण्यासाठी इथे एक तुम्हाला फॉन्ट ग्रुपमध्ये इथं बॉर्डर नावाचा ऑप्शन आहे. त्याच्यातल्या ऑल बॉर्डर घ्यायच्या. याच्यावर क्लिक केला तुम्ही की जेवढा टेबल सिलेक्ट केलाय त्याच्यावर तुम्हाला अशा पद्धतीने रेषा आलेल्या दिसतील. आता इथं तुम्हाला टाईप करू शकता तुम्ही सिरियल नंबर, त्याच्यानंतर इथं बॉईज, इथं गर्ल्स आणि इथं टोटल. अशा पद्धतीने तुम्ही टाईप करून घेतला. आता याच्यामध्ये याचा तुम्हाला जर काय फॉन्ट बदलायचा असेल किंवा ह्या संपूर्ण टेबल मधला फॉन्ट बदलायचा असेल तर तुम्ही असा संपूर्ण टेबल सिलेक्ट करायचा आणि इथं फॉन्टमध्ये जाऊन तुम्हाला कोणता फॉन्ट पाहिजे तो फॉन्ट तुम्ही या ठिकाणी बदलू शकता. बघा मी फॉन्ट बदललेला आहे. फॉन्टची लिस्ट इथून येते. फॉन्टची साईज लहान मोठी करण्यासाठी इथं ऑप्शन आहे. बघा तुम्हाला पाहिजे तेवढी साईज. किंवा दुसरा ऑप्शन काय आहे मग? सिलेक्ट असताना इथं ए वर क्लिक करत गेला की फॉन्ट मोठा होतो. याच्यावर क्लिक केलं की फॉन्ट लहान होतो. अशा पद्धतीनं आणि ह्या लहान होतो. त्याच्यानंतर खाली बघा बी लिहिले. समजा एवढाच जे हेडिंग आहे ते मला बोल्ड करायचे बी म्हणजे बोल्ड. तर ह्याच्यावर क्लिक केला की बोल्ड होतोय. परत त्याच्यावर एकदा क्लिक केलं की अनबोल्ड होतोय. इथं इटॅलिक म्हणजे तिरपी अक्षर अशा पद्धतीने तिरपी होतात. परत क्लिक केले की निघून जातात. अंडरलाईन परत क्लिक केले की परत निघून जातं. अशा पद्धतीनं इथं तुम्हाला 2 ऑप्शन दिसतात. एक म्हणजे कलर, फॉन्ट कलर. याच्यावर क्लिक केला तुम्ही तर कोणता कलर पाहिजे तो सिलेक्ट करू शकता आणि फॉन्टचा कलर चेंज करू शकता. त्याच पद्धतीनं इथं ह्या जो भाग सिलेक्ट केला आहे त्याच्यामध्ये सेलमध्ये फिलिंग करण्यासाठी कलर भरण्यासाठी इथं एक बकेट दिसते बघा, कलर बकेट. हा फिल ऑप्शन आहे. हा फॉन्ट कलर आहे आणि हा फिल ऑप्शन आहे. याला क्लिक करून तुम्हाला कोणता पाहिजे तो कलर पाठीमागं भरू शकता. हा फॉन्ट ग्रुप आहे. त्या फॉन्ट ग्रुपमध्ये असं विशेष अवघड असं काही नाही. त्याच्यानंतर अलाइनमेंट ग्रुप तो कशासाठी वापरतात? तर आता ही जी अक्षर आहेत ती अक्षरं डावीकडे आहेत. आता मी या ठिकाणी समजा अंक टाकले काही 1, 2, 3, 4 हे अंक टाकले तर हे एका उजव्या बाजूला चिकटून येत आहेत. हे अक्षर डाव्या बाजूला चिकटून येत आहेत. तर हे आपल्याला अलाइन करण्यासाठी अलाइनमेंट ग्रुप वापरला जातो. बघा मी हा पूर्ण टेबल समजा सिलेक्ट केला आणि इथं अलाइन ग्रुप मधला हा सेंटर सिलेक्ट केला. याला जर क्लिक केलं तर अशी वरून खालून वर मध्ये खालीसाठी सेंटर झालं आणि इथं जर क्लिक केलं मी तर आता सेंटरला आलं. इकडच्या बाजूला क्लिक केलं डाव्या बाजूला, इकडेच क्लिक केलं तर उजव्या बाजूला. अशा पद्धतीने आपल्याला सिलेक्ट करता येतं. तर इथं तुम्हाला हे जे नंबर आहेत मॅन्युअली टाकण्यापेक्षा तुम्ही असंही करू शकता. एक आणि ह्याच्यावर क्लिक करून जर तुम्ही हे जो कोपरा दिसतोय ह्या कोपऱ्यावर जो मी कर्सर आणला तर काळ्या रंगाचा अधिक चिन्ह तयार होतोय.
त्यावेळी जर तुम्ही खाली ओढला तर खाली सगळीकडेच तुम्हाला एक 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 आल्याला दिसेल. म्हणजे वरच्या सेलमध्ये जे आहे तेच खाली 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 ड्रॅग करण्यासाठी तुम्हाला पुन्हा पुन्हा टाईप करण्याची गरज नाही. तर त्याच्यावर तुम्हाला असं क्लिक करून ड्रॅग केलं की ते खाली येतं. परंतु जर आपल्याला असं न करता सिरियल नंबर पाहिजे असेल तर 2 अंक टाकायचे, 1 आणि 2 असे 2 अंक टाकायचे. आता दोन्ही सिलेक्ट करायचे आणि आता खाली ओढायचं. आता जर तुम्ही खाली ओढला तर अशा पद्धतीने सिरियल नंबर कंटिन्यू होतो. तुम्हाला इतकंच काय, तर इथं तुम्हाला इकडे जर काय माहिती टाईप केली असती इथं नुसतं डबल क्लिक केलं तरी चाललं असतं, पण इकडे माहिती नसल्यामुळं तुम्ही याला आता खाली असं ओढावं लागेल. ह्याला ड्रॅग करणं असं म्हणतात. तर अशा पद्धतीनं तुम्हाला बाकीचे काय आकडे आहेत वगैरे टाईप करून घेता येतील सगळे. आणि मुलं मुली पुन्हा एकूणसाठी आपण सूत्र वगैरे पुढे वापरायला शिकणारच आहोत. तर हे या ठिकाणी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये अजून इथं समजा मला वर शाळेचं नाव टाकायचं आहे. मी इथं शाळेचं नाव जर टाकण्यासाठी झेड स्कूल नंबर 1 KASBEDITRAJ. आता हे जे नाव आहे हे नाव काय झालेलं आहे एका बाजूला आलेलं टेबलच्या मध्यभागी आलेलं नाही. आता जर मी इथं क्लिक केलं आणि सेंटर करायचा प्रयत्न केला तरी हे नाव हे कुणीकडे तरी वेगळीकडे चाललंय. कारण का हे नाव आपण जी सेल सिलेक्ट केली त्याच्या सेंटरला आलं. आपल्याला ह्या सेलच्या सेंटरला नको आहे, ह्या संपूर्ण टेबलच्या सेंटरला पाहिजे. म्हणून मग काय करायला लागतं आपल्याला, ह्या संपूर्ण 1 2 3 आणि 4 ह्या 4 सेलची एकच सेल बनवावी लागते. म्हणजे ह्या ज्या 4 सेल आहेत ह्या 4 सेल स्वतंत्र न ठेवता, आता सध्या 4 आहेत बघा, ही एक पहिली सेल आहे, ही दुसरी आहे, ही तिसरी आहे आणि चौथी आहे. ह्या चारीची मिळून एकच बनवावी लागते. त्याच्यासाठी ह्या 4 सेल अगोदर सिलेक्ट करायच्या आणि तर मर्ज अँड सेंटरवर क्लिक करायचं. मर्ज म्हणजे त्या एकमेकात मर्ज होतात. मर्ज म्हणजे एकमेकात मिसळणे. याला क्लिक होत केलं बघा, मर्ज झालं आणि सेंटरला पण आला. आता जर आपण क्लिक केलं तर तुम्ही इकडं डावीकडं, मध्यभागी, उजवीकडे इकडे सरकू शकता. याचा अर्थ काय झाला, तर ह्या सगळ्या ज्या सेल आहेत ह्या सगळ्या सेलची एकच सेल झाली ना. आता बघा, ज्यावेळी तुम्ही इथं क्लिक करता त्यावेळी हा संपूर्ण बॉक्स तुम्हाला एकदमच दिसतोय, बरोबर. आणि आता तुम्हाला याचं बाकीचं जे काय फॉर्मॅटिंग आहे ते अशाच पद्धतीनं करता येईल. तर एक्सेलमध्ये अत्यंत सोप्या पद्धतीनं टेबल कसा बनवायचा एवढंच आपण आज शिकलेलो आहोत. त्याच्यामध्ये अलाइनमेंट करणे, अक्षरांचा फॉन्ट बदलणे, फॉन्टचा कलर चेंज करणे आणि काही ज्या रोज आहेत किंवा कॉलम्स आहेत ते मर्ज करणे. जसं आपण अशा पद्धतीनं ह्या मर्ज करू शकतो तसं असं उभं सुद्धा मर्ज करू शकतो. एवढ्यांचा मला एक ग्रुप करायचा असेल तर बघा हा सुद्धा एक ग्रुप तयार झाला. किंवा असं एकापेक्षा जास्त हा जर बॉक्सच मला पूर्ण मर्ज करायचा असेल तरी सुद्धा तो बॉक्स मर्ज होतो. म्हणजे बघा आता ह्याच्यात जर फिल केला मी वेगळ्या कलरचा तर हा एवढा अखंड होतोय. याच्यात फिल केला हा असा होतोय आणि याच्यात जर फिल केला म्हणजे या ठिकाणी जेवढ्या सेल सिलेक्ट करून आपण मर्ज करतोय तेवढ्याचा तो काय होतोय ग्रुप, एकच ग्रुप तयार होतोय. अशा पद्धतीनं या ठिकाणी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीनं तुम्हाला आज टेबल समजावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजचा होमवर्क हाच आहे की तुम्हाला ज्यांच्याकडे कॉम्प्युटर आहे आणि कॉम्प्युटरवरून एक्सेल शिकणार आहेत त्यांनी कॉम्प्युटरवर अशा पद्धतीची एक एक्सेल तयार करून तुम्हाला ती पाठवायची. आता तुम्हाला जर ही एक्सेल पाठवता येत नसेल तर तुम्ही याचा फोटो किंवा स्क्रीनशॉट आपल्या ग्रुपवर पाठवला तरी चालतो. कारण ह्याची एक्सेल कशी शेअर करायची वगैरे ते अजून आपला पुढे येणार आहे भाग, बरोबर. तर सध्या तुम्ही काय करायचा, अशा पद्धतीने तुम्ही जे ते तयार केलाय त्याचा स्क्रीनशॉट किंवा फोटो काढून ग्रुपवर पाठवला तरी चालतो. हे झालं कॉम्प्युटरवरचं सेशन. आता आपण मोबाईलवर थोडंसं हेच करून बघूया. मी याला क्लोज करतो, याला काय सेव्ह करत नाही, डोंट सेव्ह म्हणतो. आणि आपलं जे काय कॉम्प्युटरचं रेकॉर्डिंग चालू आहे ते रेकॉर्डिंग स्टॉप करून मी या ठिकाणी आता मोबाईलच्या सेशनकडे जाणार आहे. तत्पूर्वी हे रेकॉर्डिंग मला स्टॉप करावं लागेल अगोदर.